आले व हळद पिकामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस सध्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे कुठे एक 25-30 दिवसाची स्टेज आहे, म्हणजे थोडेफार प्रमाणात कुठे शूट्स दिसत आहे, कुठे 80% 90% पर्यंत देखील नवीन शूट्स पाहायला मिळत आहे. कुठे अजून शूट्स निघत नाहीये, म्हणजे नवीन कोंब निघण्याची उशिरा निघण्याची समस्या कुठे पाहायला मिळत आहे. कुठे ते निघणारे कोंब पिवळे झाल्याची किंवा निघतानाच पिवळे असण्याची समस्या आपल्याला शेतकऱ्यांकडून आमच्यापर्यंत येत आहे. तसेच काही ठिकाणी कोंब सडण्याची, की अगदी कंद उकरून बघितलं तर कंद देखील सडण्याची, म्हणजे सॉफ्ट रॉटची सुद्धा आता या स्टेजला समस्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. आता एकंदरीत ह्या जे काही सध्याच्या समस्या आहेत, तर ही काय बरं अडचण असू शकते? तर यामध्ये एक 4-5 मुद्दे आहेत, ते जे मला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोंब उशिरा निघण्याची समस्या येत आहे किंवा नवीन शूट्स लवकर येत नाही आहे, तर ही येण्याची अडचण एकच असू शकते. तर ही अडचण का बरं असू शकेल? याच्यात 3-4 महत्वाची कारणं आहेत. त्यामध्ये एक जर खोल लागवड झालेली असेल, जसं हळद पिकामध्ये एक 3-4 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त खोल आपण लागवड नाही केली पाहिजे, किंवा आले पिकामध्ये देखील ही अडचण आपल्याला पाहावयास मिळत आहे. मग आता ह्या अडचणीला आपण सोल्युशन काय देऊ शकतो? तर याच्यामध्ये एवढ्या मोठ्या परिसरात आपण ती माती तर बाजूला करू शकत नाही, पण झाडाला जेवढे फास्ट रूट झोन येईल तेवढा फास्ट तो शूट बाहेर देखील फेकू शकेल. मग यासाठी रूट झोनशी रिलेटेड आपल्याला मातीत काम करायची गरज आहे. तसेच आता ही येण्याची अडचण का बरं असू शकेल? जसं बेड आपला जर उंच नसेल तर ती देखील अडचण आपल्याला जास्त येऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, की गरजेपेक्षा जास्त पाणी झालं तर अशा वेळेस देखील आपल्याला ती अडचण येऊ शकते. म्हणजे काय, की जेव्हा एखादा कंद रूट्स आणि शूट्स जेव्हा बाहेर फेकत असतो, तर अशा वेळेस त्याला पाणी, न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नद्रव्य, ऑक्सिजन म्हणजे पोरोसिटी, सच्छिद्रता हे सगळं असणं गरजेचं असतं. त्याची जागा जर पाण्याने घेतली, म्हणजे जर बेड उंच नसेल तिथे देखील पाणी साचून राहण्याची समस्या येत असेल, गरजेपेक्षा जास्त पाणी असेल तेव्हा देखील अडचण येणार, म्हणजे पाऊस. तसेच जर खोलवर लागवड असेल तरी ही देखील समस्या आपल्याला पाहायला मिळत असते. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? तर अशा वेळेस आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर वेळेवर करू शकलो आणि रूट्सला सोपं होण्यासाठी काही मदत करू शकलो, त्याला आपल्याला फायदा होऊ शकतो. जसं पॅराफिट कंपनीचं अन्न किट आहे. अन्न किटमध्ये जी काही एकूण 6 उत्पादनं आहेत, त्यातील जी मायकोरायझा आहे, ही मायकोरायझा स्वतः मुळांच्या कक्षेच्या आत किंवा स्वतःची एक हायपी मुळांच्या आत टाकते आणि स्वतः डेव्हलप होते. मग त्यामुळे मुळ्या देखील एक वेळेस डेव्हलप नाही झाल्या तरी ती स्वतःचा एक जाळं आपल्या बेडमध्ये तयार करते आणि जिथे न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्य, न्यूट्रिएंट्स जे काय आहेत ते तिथनं पिकाला आपल्या मुळांपर्यंत एका स्ट्रॉ प्रमाणे अवेलेबल करून देत असते. तर त्यासोबतच आपण रिचार्ज पॉवर जेलचा वापर करू शकतो, कारण की रिचार्ज पॉवर जेल हे हायड्रोफोबिक इन नेचर असलेलं ह्युमिक फुलविक सीविड ऑर्गॅनिक कार्बन युक्त एक प्रोडक्ट आहे, की जे आपला बेड मध्ये पोरोसिटी, सच्छिद्रता मेंटेन करण्यासाठी मदत करतं आणि आवश्यक ते न्यूट्रिएंट्स देखील चिलेशन करून पिकाला उपलब्ध करून देत असतं. तसेच लागवड होऊन जर 15 दिवसाची स्टेज आलेली असेल तर अशा वेळेस शत्रू बुरशांचा प्रादुर्भाव देखील होण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण की या वर्षी आपल्याला जो अपेक्षेप्रमाणे आपल्याला जे ऊन आपल्या मातीला द्यायचं होतं ते आपल्याला देता आलं नाहीये, कारण की मे महिन्यातच पाऊस असल्या कारणाने आपल्याला तो वेळ मिळाला नाही, किंवा ती जी सोलरायझेशन आपल्याला जे करायचं होतं किंवा जमिनीला जी धूप द्यायची होती ती आपल्याला मिळाली नाही. मग अशा वेळेस एक संकटचं वातावरण आपल्याकडे काय आहे, की ज्या काही बुरशा आहेत, जसं फ्युजेरियम आहे, फायटोप्तरा आहे, पिथियम आहे, रायझोक्टोनिया आहे, कोलेटोट्रिकम आहे, किंवा अजून जे काही बुरशा असतील किंवा जीवाणूजन्य देखील जे काही अडचणी असतील, यांची समस्या यावर्षी जास्त असणार आहे. मग त्यामुळे जो रूट मित्र किट आपलं जे प्रोडक्ट आहे, की ज्यामध्ये एकूण 6 उत्पादनांचा घटक आहे, सर्व प्रकारच्या बुरशा, मित्र जीवाणू ज्या बुरशांसाठी काम करतात, शत्रू बुरशांवर काम करतात, निमॅटोडवर काम करतात, त्याच्यामध्ये असल्या कारणाने ते तुम्ही रिचार्ज पॉवर जेल सोबत आम्ही जे 1 महिन्यातनं, 1.5 महिन्यातनं, 2 महिन्यातनं एकदा रिपीट तुम्हाला सांगत होतो, ते कदाचित 15 दिवसातनं एकदा देखील आपल्याला वापरायची गरज असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल, की रासायनिकने लवकर रिझल्ट मिळतो किंवा सुरुवातीपासून जर रासायनिक वापरला तर त्याचा फायदा होऊ शकतो का? तर नक्कीच प्रत्येक गोष्टीचा फायदा असतो, पण रासायनिकमध्ये जर आपण गेलो, जसं जे काही बुरशीनाशक कॉन्टॅक्ट सिस्टमिक आपण वापरतो, त्यांचा रिझल्ट हा 4-5 दिवसापासून तर 11 दिवसापर्यंत हा अग्रेसिव्हली मिळतो, पण त्याच्यानंतर तो कमी कमी होत जातो. आणि जिथे जिथे हे औषध पडणार आहे, कॉन्टॅक्ट होणार आहे किंवा झाडांपर्यंत, मुळांपर्यंत असणार आहे, तिथे तात्पुरतेच रिझल्ट आपल्याला मिळतात. त्याऐवजी जर आपण जैविकचा वापर केला, मित्रजीवाणू, मित्रपुरुषांचा जर आपण वापर केला, तर आपल्याला फायदा हा दीर्घकाळ, स्लो पण दीर्घकाळ आणि जास्त फायद्याचा असू शकतो. कारण की हे जे काही जीव असतात, या जीवांना जसं बुरशांमध्ये ट्रायकोडर्मा आहे,
त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम बिवेरिया, मेट्रायझम आहे, निमॅटोडसाठीची पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम आहे, व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम आहे. त्यानंतर मुळांसाठीची न्यूट्रिएंट्स फॉस्फरससाठीची मायकोरायझा आहे, व्याम आपण ज्याला म्हणतो. आणि जे काही न्यूट्रिएंट्स वाले NPK जे काही जीवाणू असतात, तर हे सगळं त्यामध्ये स्वतःच्या वाढीसाठी, स्वतःच्या स्टेजेस डेव्हलप करण्यासाठी आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी त्यांना हे कारण याला ते भाग पडतात आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्सची उपलब्धता करून देतात. तसेच शत्रुबुरशी शत्रू जीवाणूंपासून देखील आपल्याला वाचवत असतात, आपल्या पिकाला वाचवत असतात. त्यामुळे त्यांचा वापर या वर्षी किंवा यंदाच्या वर्षी आपल्याला करणे गरजेचंच आहे. आणि वेळ वाया न जाता, जसं आपण जर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करणार असू तर त्याच्यामध्ये बॅसिलस सुडो सारखे आपण जीवाणूंचा वापर केला पाहिजे. शक्यतो ते डेक्स्ट्रोज बेस असले तर फायद्याचेच आहे, जसं पॅराफिटचं पॅन्थेरा सुडोग्रो आहे, हे तुम्ही वापरू शकता. किंवा रूटमित्र किटमध्ये देखील 2 बुरशा 2 जीवाणूंचा समावेश आहे आणि 2 पोषक आहेत, तर ते देखील तुम्ही वापरू शकता. आता हे झालं जीवाणूंचं. आता यानंतर मग झाडाचं पोषण किंवा आपल्या पिकाचं पोषण होण्यासाठी आपल्याला जसं NPKची गरज असते तशी मायक्रोन्यूट्रिएंट्सची देखील गरज असते. यामध्ये हे संपूर्ण पोषण तसेच जीवाणूंची वाढ देखील व्हायला पाहिजे, यासाठी आपण जिंजर टर्मरिक जे किट आहे ॲग्रोथमिसाचं, जे नवीनच लॉन्च केलेलं आहे, गेल्या 1-1.5 वर्षापासून त्याच्या ट्रायल्स चालू होते वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे, ते किट देखील आपल्याला बाजारात उपलब्ध झालं.